सुनबाई, आता तरी काही खायला दे. सकाळपासून तुम्हाला नाश्ता देखील दिला नाही. नारायणराव त्यांच्या सुनेला नेहाला तिच्या बेडरूमच्या दरवाजाबाहेर उभे राहून म्हणाले. तेव्हा ती म्हणाली, तुम्हाला दिसत नाही का, मी आराम करते आहे, कारण माझी तब्येत खराब आहे. आता तुम्हाला काही मिळणार नाही. 4-5 वाजता चहा नाश्ता बनवेन तेव्हा देईन. तुम्ही जात, असे बोलून तिने बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. सुनेचे बोलणे ऐकून नारायणरावांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. सकाळपासून ते दुपारपर्यंत ते काहीच न खाता काम करत होते. त्यांनी सुनेने सांगितलेली घरातील आणि बाहेरची सर्व कामे केली. ते मनात म्हणाले, मी तर सुनबाईने सांगितल्याप्रमाणे झाडांना पाणी घातले, तसेच बाजारात जाऊन भाजी देखील आणली. वीज बिल भरले, पण त्याआधी आपल्या म्हाताऱ्या सासऱ्याला नाश्ता द्यावा असे तिला का वाटले नाही. ती म्हणाली होती, सर्व काम संपवा, तेव्हाच दुपारी भरपेट गरमागरम जेवण मिळेल. पण आता दुपार होऊन गेली तरी तिने काहीच खायला दिले नाही. ते भुकेने व्याकुळ झाले होते. नाईलाजाने ते बाहेर गेले आणि अंगणातल्या ओट्यावर जाऊन बसले. गावाकडचे राहते घर विकून त्यांनी इथे शहरात एक छानसे घर विकत घेतले होते. पण जेव्हापासून ते त्यांचे गाव सोडून शहरात मुलाकडे आले होते, त्यांना कधीच या घरात आपलेपणा मिळाला नाही. किती आनंदाने ते गाव सोडून शहरात आले होते. त्यांना वाटले की आत्ता मुलगा आणि सुनेबरोबर आनंदाने त्यांचा मुलगा सोहम उच्च शिक्षित झाला, त्यामुळे माझ्या मुलाने माझ्या कष्टाचे चीज केले असे ते त्यांच्या सर्व मित्रांना सांगायचे. आणि हे सांगताना त्यांची छाती गर्वाने फुगायची. पण त्यांना आज हे दिवस पाहावे लागतील याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. भुकेमुळे त्यांचा जीव जायची वेळ आली होती, पण ते करणार तरी काय होते. त्यांच्याकडे बाहेरचे काही आणून खाण्यासाठी पैसे नव्हते. तेवढ्यातच त्यांना घरासमोरून जाणारी पूनम दिसली, जी त्यांच्या शेजारी राहत होती. तिला पाहून ते पटकन उठले आणि तिच्याकडे गेले. तेव्हा नारायणरावांना पाहून ती म्हणाली, काका, तुम्ही एवढ्या उन्हामध्ये इथे गेटजवळ का उभे आहात. नारायणराव काहीच बोलले नाही. तेव्हा त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून तिला समजले. ती म्हणाली, काका, तुम्ही आत या बरं, आधी तुम्हाला पाणी हवे आहे का. तेव्हा नारायणराव म्हणाले, बाळा, पाणी नको, मला काहीतरी खायला देशील का. असे बोलताना त्यांनी आपली मान खाली घातली आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले. पूनम पटकन किचनमध्ये गेली आणि एका ताटामध्ये चपाती आणि भाजी घेऊन आली आणि म्हणाली, काका, इथे बसा आणि जेवून घ्या. जसे पूनमने जेवणाचे ताट त्यांच्या समोर ठेवले. भुकेने व्याकुळ झालेले नारायणराव काहीही विचार न करता आदाशासारखे जेवू लागले. सकाळपासून उपाशी असलेले नारायणराव आता कुठे तृप्त झाले होते. तेव्हा ते पूनम समोर हात जोडून म्हणाले, बाळा, तुझे खूप आभार. तेव्हा पूनम म्हणाली, आहो काका, तुम्ही मला माझ्या वडिलांसमान आहात. हे पहा, जेव्हा कधी तुम्हाला भूक लागेल तेव्हा इथे हक्काने येत जा. आणि तुमच्यासोबत असताना माझा सोनू देखील खूप खुश असतो. नारायणराव विचार करत म्हणाले, पूनम बाळा, काल तू म्हणाली होतीस ना, तुझ्या रोपवाटिकेत एक बागकाम करणारा माणूस हवा आहे. पूनम म्हणाली, हो, मग मलाच तुमच्या रोपवाटिकेत कामाला घेशील का. मी करेन तिथे काम. पूनम म्हणाली, आहो काका, तुम्हाला कामाची काय गरज आहे. नारायणराव म्हणाले, मी तुझ्या रोपवाटिकेत काम करेन, त्या बदल्यात तू मला जेवण देत जा. पूनम म्हणाली, आहो काका, त्यासाठी तुम्हाला काम करण्याची काही गरज आहे का. मी रोज देईन तुम्हाला जेवण. नारायणराव म्हणाले, नको बाळा, मला असे फुकटचे अन्न माझ्या घशाखाली उतरणार नाही. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, या तुम्ही उद्यापासून. नारायणराव म्हणाले, पण ह्याबद्दल तू माझ्या मुलाला आणि सुनेला काही बोलू नकोस, नाहीतर माहिती नाही ते माझ्यासोबत काय करतील. पूनम म्हणाली, काका, ठीक आहे, काळजी करू नका. त्यानंतर आता दररोज नारायणराव सकाळी सुनेला माहिती होता घराबाहेर पडायचे आणि पूनमच्या रोपवाटिकेत काम करून मग घरी परत यायचे.
पूनम आता दररोज येताना तिच्यासोबत नारायणरावांचाही जेवणाचा डबा न चुकता आणायची. असेच एके दिवशी नारायणराव हातात झाडू घेऊन पूनमच्या रोपवाटिकेच्या बाहेर एका माणसाला बोलत उभे होते. तेव्हा त्यांना त्यांच्या धाकट्या मुलाने विनायकने पाहिले आणि तो त्यांच्या बाबांकडे गेला. वडिलांच्या हातात झाडू पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याचे वडील नोकराप्रमाणे इथे काम करत आहेत. तो म्हणाला, बाबा तुम्ही इथे कसे? मुलाला समोर पाहून त्यांच्या हातातील झाडू सुटून खाली पडला आणि त्यांचे डोळे पाणवले. बाबांच्या डोळ्यातले पाणी पाहून विनयने बाबांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, बाबा तुमची अशी अवस्था कशी झाली? मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून नारायणराव लहान मुलाप्रमाणे रडायला लागले. विनायक म्हणाला, बाबा मी तुम्हाला नेहमी विचारत होतो तेव्हा तुम्ही बोलत होता की वहिनी तुमची खूप काळजी घेते, पण मला तर तुमची अशी अवस्था पाहून असे काहीच वाटत नाही. तो पुढे म्हणाला, वहिनीने भांडण करून आम्हाला घराबाहेर काढले आहे आणि आता तुम्हालाही त्रास देत आहे का? बाबा तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला, मला त्या वहिनीला याबद्दलचा विचारायचा आहे. विनायक त्यांच्या बाबांना घेऊन वहिनीकडे गेला. तेव्हा त्याची वहिनी हॉलमध्ये आरामात टीव्ही पाहत पिझ्झा खात बसलेली होती. विनायकला समोर पाहून ती गोंधळली आणि म्हणाली, अहो भाऊजी तुम्ही केव्हा आलात आणि आज असे अचानक न सांगता कसे आलात? विनायक म्हणाला, वहिनी मी माझ्या बाबांना भेटायला न सांगता येऊ शकत नाही का? आधी मला हे सांगा, बाबांची अशी अवस्था कशी झाली? अहो वहिनी, बाबा भाकरीच्या तुकड्यासाठी बाहेर काम करत आहे आणि तुम्ही इथे आरामात बसून पिझ्झा खात आहात. मला सांगा दादा कुठे आहे? त्याला वडिलांची अशी अवस्था, त्यांना होणारा त्रास दिसत नाही का? नेहा म्हणाली, भाऊजी माझ्याच घरी येऊन मलाच भाषण देण्याची काही एक गरज नाही. जर तुम्हाला बाबांची एवढीच काळजी आहे तर त्यांना तुमच्याकडे घेऊन का जात नाही? जर वाटणी बरोबरीने घेता तर आम्ही एकट्याने हा भार का उचलायचा? आम्हीच तुमच्या बापाला का सांभाळायचे? विनायक म्हणाला, खबरदार वहिनी, माझ्या बाबांना भार वगैरे बोललात तर. त्यांच्या मोठ्या मुलाला वडिलांना होणारा त्रास दिसत नसेल तर त्यांचा धाकटा मुलगा अजून जिवंत आहे. नेहा म्हणाली, अरे वा, तुम्हाला बायको सांभाळायची अक्कल नाही आणि तुम्ही वडिलांना सांभाळणार. आल्या पावली परत जा. तेव्हा नारायणराव म्हणाले, विनू बाळा तू जा इथून, मला आणखी वाद नको आहे. मी उद्या किंवा परवा तुझ्याकडे येईन. विनायक बाबांकडे पाहून निघून गेला आणि नारायणरावण त्यांच्या खोलीत गेले. पण त्यांना ना मोठ्या मुलावर भार होऊन जगायचे होते आणि ना आपल्या धाकट्या मुलावर. त्यांना मागचे दिवस आठवू लागले की एकदा त्यांची मोठी सून सोहमला म्हणाली होती की आता दिवाळी जवळ आली आहे तेव्हा माझ्यासाठी एक सुंदर सोन्याचा हार बनवा आणि मला काही पैसेही द्या. मला माझ्या माहेरच्या माणसांसाठी काही भेटवस्तू घ्यायच्या आहेत. तेव्हा सोहम म्हणाला, तुझे डोके तर ठिकाण्यावर आहे ना? तुला सोन्याचा हार घेऊन तुझ्या माहेरच्या माणसांना दिवाळी भेटवस्तू देण्यासाठी एवढे पैसे कुठून आणू? मला सांग, तुझ्या माहेरहून कधी कोणती भेटवस्तू येते का? नाही ना. तूच त्यांना नेहमी काही ना काही देण्याचे बोलत असते. तुला बोलायला काय पैसे पडतात का? माझ्याकडे तर एवढे पैसेही नाहीत आणि ना मला कोणी लॉटरी लागली आहे. तेव्हा नेहा म्हणाली, अरेच्चा, मी तर विसरलेच की अहो आपल्या घरामध्ये चालती फिरती लॉटरी आहे की. आणि तुम्ही एक आहात जे नेहमी पैसे नाहीत म्हणून रडत असता. तेव्हा सोम म्हणाला, तुला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. तेव्हा ती म्हणाली, आधी सांगा, जर मी तुम्हाला एक आयडिया सांगितली तर तुम्ही मला सोन्याचा हार घेऊन देणार ना? सोहम म्हणाला, मला तुझी आयडिया आवडली तर हो घेऊन देईन, आता सांग. तेव्हा नेहा म्हणाली, तुमचे बाबा तर आपल्याच सोबत राहतात, तर मग आपण असे करूयात, त्यांच्याकडे जाऊन आपली परिस्थिती सांगू या, झालेच थोडेच तर रडण्याचे नाटक करू. मग बघाल तुम्ही ते आपली अवस्था पाहून आपल्याला नक्की मदत करतील. लगेच तुम्हाला कपाटातील चेकवर सही करून देतील. नाही ते बघाच. आणि आपण त्यांच्यासोबत का राहतोय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही ना. बाबा आपल्याला सोडून दुसरीकडे कुठेच जाणार नाहीत, कारण भाऊजींची अशी परिस्थिती नाही की ते बाबांना त्यांच्यासोबत ठेवून घेतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैशांचा हिशोब ठेवायला आता तुमची आई ही जिवंत नाही.
काय म्हणता, बरोबर बोलते आहे ना मी? तेव्हा बाबांचे सर्व पैसे आपलेच आहेत आणि ते त्यांच्याकडून कसे काढायचे हे आता मला चांगले समजले आहे. तेव्हा सोम हसत म्हणाला, वा, काय हुशार आहे माझी बायको. नेहा, मानलं तुला. काय डोकं आहे तुझे. आता आपण तू म्हणतेस तसं करू. मग काय, दुसऱ्या दिवशी सोम त्याच्या बाबांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, यशला दुसऱ्या शाळेमध्ये घालायचं आहे कारण त्याच्या या शाळेमध्ये व्यवस्थित शिकवत नाही. पण मला समजत नाहीये की त्याचे ऍडमिशन कसे करू. तेव्हा नारायणराव म्हणाले, सोहम, काय प्रॉब्लेम आहे. असे विचारतच सोहमने त्याच्या खूप साऱ्या पैशांच्या अडचणी आपल्या बाबांना सांगितल्या आणि म्हणाला, बाबा, चांगल्या शाळेत ऍडमिशन करायचे तर त्याच्यासाठी कमीत कमी 1,00,000 रुपये तरी लागतील. मला तर कधी कधी असे वाटते की त्याला सरळ आपल्या त्या सरकारी शाळेमध्ये घालावे. तेव्हा नारायणराव म्हणाले, वेडा झाला आहेस का. मग सुरुवातीला सरकारी शाळेत घालायचे. त्या सरकारी शाळा ही चांगल्याच असतात. सध्या तो इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो आणि तू घाल त्याला मराठी शाळेमध्ये. आता त्या सरकारी शाळा तरी घेतील का त्याला मधूनच त्यांच्या शाळेत. अरे, अशाने माझा नातू अभ्यासात मागे राहणार नाही का. ते काही नाही, मी तुला पैसे देईन आणि मग तू त्याचे ऍडमिशन कुठल्या चांगल्या शाळेत करायचे ते बघ. नारायणरावांनी कपाट उघडून चेकबुक बाहेर काढले आणि चेकवर सही करून चेक मुलाच्या हातात दिला. सोम चेककडे बघत आनंदात निघून गेला. नारायणराव रिटायर सरकारी अधिकारी होते आणि आपल्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर त्यांच्या घरातच राहत होते. त्यांच्या पत्नीचे निधन होऊन 1 वर्ष झाले होते. त्यामुळे त्यांना खूप एकटे एकटे वाटायचे. ते सतत त्यांच्या खोलीत एकांतात बसायचे. कधी रामायण वाचायचे, टीव्ही पाहायचे तर कधी देवाचा जप करायचे. नारायणरावांना साधारण 30,000 रुपये पेन्शन मिळत होती. त्यातून ते 10,000 रुपये दर महिना घर खर्चासाठी आपल्या मुलाला द्यायचे आणि उरलेले 10,000 रुपये धाकट्या मुलाला द्यायचे. कारण तो एका खाजगी कंपनीत काम करत होता आणि त्याला 2 मुली होत्या. मुली लहान असतानाच विनायकची बायको एका पुरुषासोबत घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे तो बिचारा एकटा नोकरी करून त्याच्या दोन्ही मुलींना नीट सांभाळायचा. रिटायर झाल्यावर मिळालेल्या पैशातून त्यांनी आपल्या धाकट्या मुलालाही एक छोटेसे घर घेऊन दिले होते. विनायकची बायको निघून गेल्यावर नारायणराव त्याला म्हणाले, तुझ्या मुली लहान आहेत, तू इकडे सोमकडे काही दिवस राहायला ये. तेव्हा नेहा नारायणरावांना म्हणाली की तुमची धाकटी सून पळून गेली म्हणून मी का बरं तिच्या मुलींचा सांभाळ करू. तुमचा मुलगा आणि त्याच्या त्या मुली त्यांचे ते बघून घेतील. बाबा, उगाचच माझ्या डोक्याला त्रास देऊ नका, नाहीतर मीही माझ्या माहेरी निघून जाईन. मग बसा तुमची दोन्ही मुले आणि नातवंडे सांभाळत. मग काय, विनायकने आई होऊन मुलींना सांभाळले आणि आजही सांभाळत होता. विनायक आपल्या वडिलांना नेहमी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहायला चला म्हणून हट्ट करायचा. पण बाबांना विनायकला त्रास द्यायचा नव्हता आणि ना ही त्यांचा खर्च वाढवायचा होता. इकडे सोमला चांगली नोकरी असूनही तो घरात 1 रुपया देखील खर्च करत नव्हता. नारायणरावांना मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशातून ते सर्व घर खर्च करायचे. एके दिवशी नारायणराव नेहाला म्हणाले, सुनबाई, माझ्यासाठी रोज 4 बदाम भिजत घालत जा. असे म्हणतात की ह्या वयात बदाम खाल्लेले चांगले असते. तेव्हा नेहा हसत म्हणाली, अहो बाबा, आम्ही काय, पण आमचा मुलगाही बदाम खात नाही आणि तुम्ही बदाम खाणार का. बदाम किती महाग आहेत असतात ठाऊक आहे ना तुम्हाला, पण तरी ठीक आहे. जर तुमची बदाम खाण्याची इच्छा आहे तर मी सांगेन की बदाम घेऊन या. तसे तर त्यांचा खिसा नेहमीच रिकामा असतो. मला किंवा माझ्या मुलाला जरी खावेसे वाटले तरी त्यांनी आणले नसते, पण तुमच्यासाठी ते काहीही करून बदाम नक्की घेऊन येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी सोम ऑफिसला जाताना म्हणाला, बाबा, तुम्हाला बदाम हवे आहेत का. मी ऑनलाईन मागवतो, पार्सल आले तर मग तुम्ही त्याचे पैसे द्या. माझ्याकडे पैसे नाहीत आणि जर इथून आणायचे असतील तर मग आत्ता लगेच पैसे द्या, संध्याकाळी येताना घेऊन येतो. सोमचे बोलणे ऐकून नारायणराव खूप दुःखी झाले. ते मनात म्हणाले की घरातील सगळा खर्च मीच करतो, पण तरी सोमकडे पैसे कसे नसतात. मग काय, त्यांनी गुपचूप त्यांच्या हातामध्ये 500च्या 2 नोटा दिल्या. नारायणरावांच्या सोमची एक गोष्ट खटकत होती. तो म्हणजे स्वतःच्या वरच्या खर्चासाठी सुद्धा त्यांच्याकडेच हात पसरवायचा
आणि जेव्हा ते त्याला आपल्या गरजेचे काही सामान आणण्यासाठी सांगायचे तेव्हा सुद्धा तो त्यांच्याकडे पैसे मागायचा. त्यामुळे त्या दोघा नवरा बायकोला जणू नारायणरावांकडून पैसे उकळण्याची सवयच झाली होती आणि यामुळे ते खूप दुःखी असायचे. नारायणराव एका दिवशी त्यांच्या मित्राबरोबर म्हणजे प्रकाशरावांसोबत फोनवर बोलत होते. ते सांगत होते की माझा मुलगा चांगला कमवता असूनही मी माझ्या पेन्शनच्या पैशातून सर्व घर खर्च करतो, पण तरीही मुलगा आणि सून खूप लोभी आहेत. काही कारण सांगून माझ्याकडून पैसे काढून घेतात, पण मी तरी काय करू शकतो? जर पैसे दिले नाहीत तर जेवण मिळत नाही. अखेर मला त्यांच्याकडे राहायचं आहे, त्यामुळे मी सर्व काही सहन करतो. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, नारायण, अरे अशा मुलांची सवय कधीच जात नाही. त्यांना तुझ्याकडून पैसे मिळतात म्हणूनच तर ते तुला सांभाळत आहेत. विचार कर, तुझ्याकडे पेन्शन आहे तरी ते तुझ्याशी एवढे वाईट वागतात. जर तुला पेन्शन नसती तर त्यांनी तुझ्याकडे डोंकून सुद्धा पाहिले नसते. त्यांना तू बाप आहेस म्हणून तुझी काळजी वाटत नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी ते तुझ्या सोबत राहत आहेत. तू पाहशील ना, एक दिवस ते तुला कंगाल करून सोडतील. त्यामुळे आत्ताच या वयात सुखाने राहावे असे वाटत असेल तर आत्ताच स्वतःसाठी काहीतरी निर्णय घे. नारायणराव फक्त आपल्या मित्राचे बोलणे शांतपणे ऐकत होते. नंतर बोलून असे सांगून नारायणरावांनी फोन ठेवला. एके दिवशी नारायणरावांचा चष्मा तुटला म्हणून ते सोहमला म्हणाले, सोहम, माझा चष्मा बनवून आणतोस का? चष्म्याशिवाय मला काही व्यवस्थित दिसत नाही. तेव्हा सोहम म्हणाला, बाबा, आज तर मला काही वेळ नाही. तेव्हा नेहाने सोहमला आवाज देऊन बेडरूममध्ये बोलवले. ती म्हणाली, अरे तुझ्या लक्षात काय येत नाही का? आज आपल्या आयफोन घेण्यासाठी जायचे आहे. बाबा म्हणत आहे तर तू त्यांचा चष्मा घे. चष्मा बनवायच्या नावाखाली आपल्याला बाबांकडून 2-4 पैसे जास्त घेता येतील आणि तेच पैसे आपल्याला कुठेतरी वापरता येतील. बायको असे बोलतच तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, मला वेळ मिळो किंवा न मिळो, तुमचा चष्म्याशिवाय दिसत नाही म्हणत आहात तर मी तुमच्यासाठी नक्कीच वेळ काढेन आणि तुमचा चष्मा आधी बनवायला टाकेन. असे म्हणत तो बाबांचा चष्मा घेऊन गेला. मुलाचे वागणे पाहून ते दंग झाले की आत्ताच तर तो वेळ नाही म्हणून नकार देत होता आणि त्याच्या बायकोने सांगितले की लगेच हो म्हणाला. संध्याकाळी जेव्हा सोहमने चष्मा बनवून आणला तेव्हा चष्मासोबत त्याने 11,000 रुपयांचे बिल सुद्धा बाबांना दिले आणि म्हणाला, बाबा, माझ्याकडे पैसे नव्हते त्यामुळे मी हे बिल माझ्या मित्राच्या पैशातून दिले आहे. त्याला पैसे द्यावे लागतील. मुलगा खोटं बोलतोय हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. त्याचा खोटारडेपणा पाहून बाबांना खूप दुःख झाले, पण तरी ते त्याला काहीच बोलले नाहीत आणि गपचूप 11,000 रुपयांचा चेक सोहमच्या हातात दिला आणि खोलीत निघून गेले. आपल्या खोलीमध्ये येऊन पत्नीच्या फोटोसमोर येऊन बसले. ते म्हणाले, पाहत आहेस ना यशोदा, आपल्याच बापाबरोबर मुलगा कसा धोका करत आहे. तू काय गेलीस आणि घरातले मला वेड्यातच काढायला लागली आहेत. माझी फसवणूक करतोय हे मला समजत नाही का? पण आता सांग, मी याला कसा माफ करू? असे बोलून नारायणराव उदास होऊन बसले होते. तेव्हा त्यांचा नातू यश त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, आजोबा, हा बघा नवीन आयफोन. आत्ताच पप्पा घेऊन आले आहेत. चांगला आहे ना? माझ्या पप्पांकडे खूप पैसे आहेत. मम्मी जे काही मागते ते लगेच मम्मीला आणून देतात. नारायणराव म्हणाले, सकाळी तर तुझे पप्पा म्हणत होते की त्यांच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा यश म्हणाला, म्हणजे पप्पा खोटं बोलतात का? कारण परवाच तर ते मम्मीला म्हणत होते की तू काही काळजी करू नको, आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. नातवाचे बोलणे ऐकून नारायणराव दंग झाले आणि मग ते मोबाईल फोन घेऊन उलटा सुलटा करून पाहू लागले. अचानक त्यांची नजर त्या मोबाईलच्या बॉक्सवर असलेल्या किमतीवर पडली आणि त्यांचे डोळे फिरले. त्या मोबाईलची किंमत 1,00,000 रुपये होती. त्या बॉक्स खाली चष्म्याच्या बिलाची पावती सुद्धा होती. नारायणरावांनी त्या पावतीवर असलेली किंमत पाहिली तर त्यावर 3,000 रुपये लिहिलेले होते. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटले. स्वतःच्याच घरामध्ये त्यांचा स्वतःचाच मुलगा त्यांना लुटत होता. 3,000 रुपयाच्या चष्म्याला सोहमने 11,000 रुपये सांगितले, म्हणजे बाकीचे पैसे त्याने मारले. नारायणराव खूप दुःखी झाले. काही वेळाने त्यांनी आपल्या मित्राला प्रकाशला फोन लावला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, नारायण, तुझा मुलगा
त्याच्या स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा तुझा पगार वापर करत आहे. आणि अरे, एवढा मागातला फोन घेण्याची काय गरज होती? हे बघ नारायण, त्याने त्याच्या मुलाची शाळा वगैरे काही बदललेली नाही. तू दिलेल्या चेकमधून त्याने हा मोबाईल घेतला आहे. नारायणराव म्हणाले, एवढी मोठी फसवणूक? ते पुढे म्हणाले, मला समजत नाही, मी एवढे पैसे देतो तरी सुद्धा हा मुलगा मला का फसवत आहे? अरे, जर मी मरून देखील गेलो तरी सुद्धा माझा पैसा याच लोकांना मिळणार आहे का? मी हे पैसे घेऊन वर जाणार आहे का? रिटायर होऊनही माझ्याच पेन्शनवर घर चालते. मग सोम त्याचे पैसे काय करतो? तो जो काही कमवतो त्यातून तर तो स्वतःचा खर्चही करत नाही. घर खर्चाला मी माझ्या पेन्शनचे पैसे देतो तरी सुद्धा हा माझी फसवणूक करत आहे. प्रकाशराव म्हणाले, नारायण, आजकाल जर मुलगा चांगला नसेल तर प्रत्येक म्हाताऱ्या आई वडिलांवर अशीच वेळ येते. फक्त आई वडिलांना मिळणाऱ्या पेन्शनचे पैसे पाहून ते त्यांच्या जवळ राहतात आणि वृद्ध आई वडील थकल्या कारणामुळे त्यांना कोणतीच कामे होत नाही. मग आपण काय विचार करतो? जर आपण मुलांना पेन्शनचे पैसे दिले नाहीत तर मग ते जेवणाचे हाल झालेच समजा. म्हणूनच नाईलाजाने मुलांच्या इच्छेप्रमाणे स्वतःचे मन मारून राहावे लागते. काही दिवसांनी नारायणरावांच्या डोळ्यांचा त्रास वाढत चालला होता. त्यांना दिवसा सुद्धा स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा एक दिवस ते त्यांच्या मुलाला म्हणाले, सोहम, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. तेव्हा सोहम म्हणाला, नाही बाबा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मी जेव्हा ऑफिसवरून परत येईल तेव्हा आपण बोलू. नारायणराव विचार करायला लागले. जेव्हा याला पैसे हवे असताना तेव्हा त्याला बरोबर वेळ मिळतो आणि आज याला माझे बोलणे ऐकून घेण्यासाठी वेळ सुद्धा नाही. तेव्हा ते त्यांच्या सुनेला म्हणाले, नेहा बेटा, आज तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाशील? मला काही व्यवस्थित दिसत नाही. असे वाटते की आता डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागते की काय? तेव्हा नेहा म्हणाली, अरे बापरे, डोळ्यांचे ऑपरेशन? यासाठी तर खूप खर्च येईल. जर सर्व पैसे तुमच्यावरच खर्च झाले तर मग घर खर्च कसा चालवायचा? आणि बाबा, तुम्हाला असे कुठे ऑफिसमध्ये जायचे आहे का? तुम्ही तर घरीच असता. तुम्ही कोणते कामही करत नाही. मग तुमच्यासाठी एवढा खर्च करण्यासाठी कशासाठी करायचा? एवढे बोलून नेहा तिथून निघून गेली. जेव्हा सोमला ही गोष्ट समजली तेव्हा तो म्हणाला, बाबा, तुम्ही हे मला आधी का नाही सांगितले की तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही? म्हणून चला, मी तुम्हाला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो. ते दोघेही डॉक्टरांकडे जातात. तेव्हा नारायणरावांनी डॉक्टरांनी डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. दोघेही घरी आले तेव्हा मुलाने हे सांगून वडिलांकडून सर्व कागदपत्रांकडून सही घेतली की डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यावर तुम्हाला सारखे सारखे सह्या करायला जमणार नाही, त्यामुळे आधीच तुम्ही चेकवर सह्या करून ठेवा. 2 दिवसानंतर नारायणरावांच्या डोळ्यांचे ऑपरेशन होणार होते. ऑपरेशनच्या दिवशी सकाळी नारायणराव तयार होत होते तेव्हा त्यांचा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, आत्ताच मला डॉक्टरांचा फोन आला होता की त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे ते 15 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये येणार नाही. मग आता 15 दिवस तरी तुम्हाला थांबावे लागेल. पण आता नारायणरावांची तब्येत दिवसेंदिवस खराब व्हायला लागली. का कोणास ठाऊक, पण ना त्यांना खायला दिले जायचे ना कोणी त्यांना औषधे विचारायचे. तेव्हा नारायणरावांनी रोपवाटिकेत काम करून आपले पोट भरायचे. पण आज जेव्हा धाकट्या मुलाने त्यांना अशा अवस्थेत पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्याच्या वहिनीला जाब विचारायला लागला होता, पण तिने त्याचा अपमान करून त्याला परत पाठवले. नारायणराव पार्कमध्ये गेले आणि त्यांनी पुन्हा आपल्या मित्राला फोन लावला आणि घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, नारायण, तू वेळीच सावध हो. असे होऊ नये, पण समजा उद्या तुला कोणता आजार झाला तर मग तेव्हा तू काय करशील? तुला वाटते का तुझा मुलगा तुझ्या दवाखान्याचा, औषधांचा खर्च करेल? त्यामुळे आज घरात सरळ सांगून टाक, तुमचा संसार आहे, तुमचे तुम्ही बघा. नारायणराव आपल्या मित्राला म्हणाले, तू एवढा स्पष्ट वक्ता कसा आहेस? तेव्हा प्रकाशराव उसासा टाकत म्हणाले, मित्रा, कारण मी हे सर्व भोगला आहे. फरक फक्त एवढाच की तू माझ्यासमोर तुझे मन मोकळे केले आणि मी नाही. अरे, माझा मुलगा तर माझ्यासोबत पेन्शन घ्यायला बँकेत यायचा. पेन्शनचे पैसे घेतले की त्यातील फक्त 500 रुपयाची एक नोट हातामध्ये ठेवायचा आणि म्हणायचा, तुम्हाला कशाला लागतात एवढे पैसे? तरी मी त्याला म्हणत होतो, अरे, कधीतरी माझी मुलगीही येते मला भेटायला,
तेव्हा तिला तशीच रिकाम्या हाताने सासरी कशी पाठवायची? एखादी साडी किंवा तिच्या मुलांच्या हातात खाऊला तरी पैसे द्यावे लागतील ना. असे बोलल्यावर म्हणायचा, तिला काय भीक लागली आहे का? काही गरज नाही तिला साडी वगैरे घेण्याची. इथे आम्ही तुम्हाला सांभाळायचे आणि तुम्हाला काय तिची ओढ लागलेली असते. तेव्हा त्याचे बोलणे माझ्या मनाला खूप लागले होते. पण त्यानंतर सून देखील वेळेवर जेवण देत नव्हती. जेवणासाठी मला वाट पाहावी लागत होती. मी जेवण मागितले की शिळे अन्न द्यायची. तेव्हा मी स्वतःला खूप लाचार आणि मजबूर समजत होतो. नारायणराव म्हणाले, म्हणजे माझ्यासारखीच तुझी अवस्था होती. मग पुढे काय झाले? तेव्हा म्हणाले, मी तुझ्यासारखा रडत बसलो नाही. मी मला होणारा त्रास सहन केला नाही. कारण मित्रा, त्रास देणाऱ्यापेक्षा त्रास सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. मित्रा, तुला सांगू का, आता ह्या कलियुगात आई वडिलांप्रमाणे सांभाळून घेणारा मुलगा आणि सून नशीबवाल्यांनाच मिळतात. तुझे आणि माझे नशीब सारखेच आहे आणि त्यासाठी आपलीच मुले 100% दोषी आहेत. कारण काल परवा आलेल्या मुलीच्या भरवशावर तो आपल्या आईवडिलांना सोडून ऑफिसला जातो. ऑफिसवरून आल्यानंतर तो आईवडिलांना विचारत सुद्धा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये बायकोचा होला हो मिळवतो. त्याला कितीही सांगितले तरी बायकोचे बोलणे खरे वाटायचे आणि मी ह्या सर्व गोष्टींना त्रासलो होतो. तेव्हा नारायणराव म्हणाले, मग तू काय केलेस? म्हणजे यावर काय उपाय आहे ते म्हणाले. मी यावर मात्र एक उपाय शोधला. मी सरळ माझ्या मुलाला सांगून टाकले की मला आता तुझ्यासोबत राहायचे नाही. मी वृद्धाश्रमात राहायला जाणार आहे. तेव्हा मला त्याने खूप अडवले. माझी माफी मागितली. अरे माफी तर तो मागणारच, कारण प्रश्न तर त्याला यापुढे न मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशांचा होता. पण तेव्हा मी मात्र मागे वळून पाहिले नाही. मित्रा, आजच्या काळामध्ये वृद्धाश्रम ही एक गरज झाली आहे. ज्यांची मुले बाहेरच्या देशामध्ये नोकरी करतात, मग तेव्हा म्हातारे आईवडील इकडे एकटे असतात आणि तेव्हा ह्या वयात समवयस्कर आपले सोबती असतात. खास करून एक विधवा आणि आपल्यासारखे विधूर ज्यांना वृद्धाश्रमात जाऊन समवयस्कर मित्रांना भेटून आपली सुखदुःख वाटून घेता येतात. मग आपल्याच मुलांकडून त्रास सहन करून त्यांच्याचकडून आपली फसवणूक करून घेण्यापेक्षा वृद्धाश्रम हा उत्तम पर्याय आहे. नारायणराव म्हणाले, प्रकाश, आज तू माझे डोळे उघडे केले. मी उगाचच मुलाजवळ राहून खाण्यापिण्याची आबाळ करून घेत होतो. माझ्याच पैशांतून त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण करत होतो आणि माझी फसवणूक होते हे मला ठाऊक असून सुद्धा मी त्यांच्याशी काही बोलू शकत नव्हतो. आणि एवढे असूनही मला त्या घरात मान सन्मान प्रेम अजिबात मिळत नव्हते. त्यामुळे आता मला इथे घर सोडून देणे उत्तम वाटते. नारायणरावांनी फोन ठेवला आणि ते एक महत्वाच्या कामासाठी गेले. काही वेळाने ते त्यांच्या घरी पोहोचले आणि आपल्या खोलीत गेले आणि आपली बॅग पॅक करायला लागले. तेव्हा नेहा आली आणि म्हणाली, बाबा तुम्ही कुठे जात आहात का? हे बघा, आज 6 तारीख आहे आणि अजूनही मला तुमच्या मुलाने घर खर्चासाठी पैसे दिलेले नाहीत. तुमच्याजवळ जर 5,000 10,000 रुपये असतील तर मला द्या. दूधवाला, पेपरवाला, इस्त्रीचे आणि कामवाली ह्या सर्वांचे मला पैसे द्यायचे आहेत. दूध नाही आले तर मग तुम्ही चहा कसा पिणार आहात? नारायणराव म्हणाले, सुनबाई, मी चहा प्यायचा सोडून दिले आहे आणि तुझा नवरा जेव्हा ऑफिसमधून परत येईन तेव्हाच त्याच्याकडून पैसे घे. आता माझ्याकडे पैसे नाहीत. एवढे बोलून ते त्यांचे सामान भरायला लागले. सून म्हणाली, पण तुम्ही तुमचे सामान बांधून कुठे जात आहात? तेव्हा नारायणराव म्हणाले, आता माझे या घरामध्ये मन लागत नाही, त्यामुळे मी माझ्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे केली आहे. आणि हो, आता मी इथे राहणार नाही, त्यामुळे हे घर मी एका व्यक्तीला विकले आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या स्वतःसाठी घर शोधायला लागा. तुमच्याकडे 2 महिने वेळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही लोक स्वतःसाठी घर शोधा, कारण त्यानंतर हे घर खरेदी केलेला माणूस इथे राहायला येणार आहे. नेहा म्हणाली, तुम्ही असे कसे करू शकता? हे घर आमचे आहे. नारायणराव म्हणाले, हे तुला कोणी सांगितले? तुम्ही स्वतःचा संसार माझ्या पेन्शनवर करता आणि हे घर आमचे आहे असे म्हणायला एवढे मोठे घर कधी घेतले? दाखव बघू घराची कागदपत्रे. उचलली जीभ, लावली टाळ्याला. हे घर मी माझ्या पैशांनी खरेदी केलेले आहे. त्यामुळे मी हे घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या निर्णयाला कोणीही बदलू शकत नाही. नेहमी बोललेले सर्व काही गुपचूप ऐकून घेणारा शांत स्वभावाच्या सासऱ्याचे हे रूप पाहून नेहाला खूप घाबरली होती.
नारायणरावांनी आपले सर्व सामान उचलले, भिंतीला लावलेला त्यांच्या पत्नीचा फोटो घेतला आणि धाकट्या मुलाला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्यासोबत घरातून बाहेर पडले. पाठीमागून नेहा त्यांना खूप आवाज देत होती, पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नारायणरावांनी विनायकचा पत्ता सांगितला आणि मित्रांनी सांगितलेल्या वृद्धाश्रमाजवळ गाडी थांबवायला सांगितली. विनायक म्हणाला, बाबा, अहो हे तर वृद्धाश्रम आहे, तुम्ही इथे राहणार? नाही बाबा, तुम्ही माझ्यासोबत घरी चला. मी माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, मी कधीच तुम्हाला कोणताही त्रास होऊन देणार नाही. तेव्हा नारायणराव म्हणाले, बाळा, मला ठाऊक आहे तू सोहमपेक्षा 10 पटीने चांगला आहेस, पण मला तुझ्यावर भार होऊन जगायचे नाही. त्यापेक्षा तूच मला इथे दर महिन्याला भेटायला येत जा. आणि आता तू मला माझी शपथ आहे, मला आग्रह करू नकोस. वडिलांच्या तोंडून हे सर्व ऐकून मुलाचे डोळे पाण्याने भरले. तो बाबांना घेऊन आत गेला, जिथे प्रकाशरावही होते. विनायक म्हणाला, काका, तुम्ही माझ्या बाबांकडे लक्ष द्या. असे बोलताना त्याचे डोळे पाण्याने भरले आणि तो त्यांचे वडिलांना पुन्हा एकदा मिठी मारली आणि खूप जड पावलांनी तो तिथून निघून गेला. तिकडे नेहाने सोहमला फोन लावून घडलेलं सर्व काही सांगितले. तसा सोहमही तडकाफडकी ऑफिसमधून घरी आला आणि त्याने वडिलांना फोन लावला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही असे कसे करू शकता? पण आधी हे सांगा की तुम्ही कुठे आहात. मला तुम्हाला काही आत्ताच्या आत्ता लगेच भेटायचे आहे. नारायणराव म्हणाले, मला भेटून काही फायदा होणार नाही. तरी जर तुला यायचेच असेल तर मी तुला माझा पत्ता सांगतो. एवढे बोलून त्यांनी आपला पत्ता सोहमला व्हॉट्सअप केला. काही वेळातच तो आश्रमात पोहोचला. गुपचूप एकटे आणि शांत राहणारे नारायणराव वृद्ध लोकांच्या गर्दीमध्ये हसत गप्पा मारत बसले होते. तिथे जाऊन सोहम म्हणाला, वा, आम्हाला अडचणीत आणून तुम्ही ते हसत आहात का? अखेर तुम्ही आमची एवढी मोठी फसवणूक का केली? नारायणराव आपल्या मित्राकडे प्रकाशरावांकडे पाहत म्हणाले, ऐकत आहेस ना प्रकाश, मी याची फसवणूक केली म्हणे. जो मुलगा दर महिन्याला माझी फसवणूक करायचा आणि आज तोच मला विचारत आहे. अरे नालायका, स्वतःच्या आत वाकून बघ. तू दर महिना कोणता तरी बहाणा बनवून तुझ्या बापाकडून पैसे काढत होता. जर मी तुला धोका देऊन माझ्याकडून घेतलेल्या पैशांचा हिशोब लावायला लागलो तर तुझ्यावर खूप कर्ज होईल. त्यामुळे गुपचूप घरी जा. तुझ्याकडे 2 महिन्यांचा वेळ आहे. त्यामुळे तुझेही सामान बांधायला घे आणि माझे घर खाली कर. सोहम खूप घाबरला होता. तो म्हणाला, बाबा, आता मी कुठे जाऊ, काय करू? नारायणराव म्हणाले, हा तुझा प्रश्न आहे. काय करायचे ते तुझं तू बघ. नारायणरावांनी जेव्हा त्याचा पराक्रम सर्वांसमोर उघडकीस आणला तेव्हा त्याने शरमेने मान खाली घातली. नारायणरावांनी त्याच्यासमोर आश्रमातील मॅनेजरला सांगितले की हा माणूस पुन्हा कधी येथे मला भेटायला आला तर याला गेटमधून हाकलून द्या. तेव्हा अपमानित होऊन सोहम रिकाम्या हाताने घरी परत आला आणि 2 महिन्यानंतर त्याला घर सुद्धा खाली करावे लागले. अखेर वडिलांची केलेली फसवणूक त्याला चांगलीच भोवली. नारायणराव यांनी घर विकलेले पैसे विनायकच्या मुलींच्या नावे बँकेत ठेवले. आता सोहम मुलगा आणि पत्नी 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात राहतो. तिकडे विनायक न चुकता आपल्या मुलींसह त्याच्या बाबांना भेटायला आश्रमात जायचा. अखेर काही महिन्यांनी विनायकच्या मुलींनी आजोबांना वृद्धाश्रमातून घरी आणले. नारायणराव घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या दोन्ही नातींनी त्यांचे खूप जोरात स्वागत केले. हे सर्व पाहून नारायणरावांच्या डोळ्यातून अश्रू आले. काही दिवसांनी त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले गेले तेव्हा नारायणरावांना पहिल्याप्रमाणे स्वच्छ दिसायला लागले. ऑपरेशन झाल्यावर पुन्हा एकदा त्यांचा मोठा मुलगा आणि सून एक वेळ त्यांची माफी मागण्यासाठी आले. तेव्हाही त्यांनी त्या दोघांना माफ केले नाही. आता नारायणराव त्यांच्या 2 नातींबरोबर आणि आपल्या मुलाबरोबर खूप खुश आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.